नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमध्ये नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, नेमके कोणते बदल करण्यात आलेले आहे त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन नियम सादर करण्यात आलेले आहे। तर नंबर 1चा नियम आहे, सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 24 ते 15 जुलै 24 पर्यंत ठेवण्यात आली होती। परंतु मित्रांनो, आता या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। त्यानंतरचा आहे नंबर 2 पॉईंट, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। मित्रांनो, आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, त्यापुढचा पॉईंट आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अनेक महिलांची मागणी होती की या योजनेचा जो वयोगट आहे तो वाढवण्यात यावा, तर ही मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे। 21 ते 65 असा वयोगट ठेवण्यात आलेला आहे। त्यापुढचा पॉईंट आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतरचा मुद्दा आहे, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। नंतरचा पॉईंट आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।